नमस्कार मित्रांनो. यावेळेस एस-सी कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांनी चांगल्यापैकी मार्क घेतलेले आहेत. तरी पण जसं ओ-बी-सीच्या संदर्भात आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये बोललेलो आहोत, की 4 ते 5 मार्कापेक्षा जास्त चा फरक पडणार नाही. तसंच एस-सीच्या बाबतीतसुद्धा आहे. आणि एस-सी संदर्भामध्ये एक सांगायचं म्हणजे सरळपणे स्पष्ट सांगायचं म्हणजे, की 110 प्लस कॅन्डिडेट म्हणजे 110 प्लस मार्क असणारा प्रत्येक कॅन्डिडेट हा विथ इंटरव्ह्यूची आशा बाळगू शकतो आणि ती 90% आशा तो ठेवू शकतो. यासाठी ओ-बी-सीसाठीच्या व्हिडिओमध्ये जी कारणं दिलेली आहेत ती कारणंच इथे सुद्धा लागू होतात. त्यामध्ये नंबर 1 एक बिंदू एक पद आहे. म्हणजे जर एखादा कॅन्डिडेट कुठे जॉइन झाला, एस-सीचा कॅन्डिडेट जर जॉइन झाला या भरतीमध्ये, तर तो परत या भरती प्रक्रियेमध्ये नसणार आहे. मग तो तुमच्यापेक्षा जास्तवाले जर कुठे लागले अगोदरच, तर सेकंड फेजला नसणार आहे. सेकंड फेजपर्यंत ही संधी येऊ शकते. दुसरी गोष्ट, लिमिटेड प्रिफरन्स आहेत. म्हणजेच एखादा कॅन्डिडेट अगदी 190 मार्क घेणारा आहे, पण त्याने 150 प्रिफरन्स दिलेत. तो 150 ठिकाणी काय होईल मॅक्सिमम, आता अपवाद धरून सांगतोय, गृहीत धरून सांगतोय. अपवाद गृहीत धरून सांगतोय तुला, काही तो त्यापेक्षा जास्त संस्थेवर किंवा शाळांवर जाऊ शकणार नाही. या अगोदरचे अनुभव असे आहेत, की बरेच विद्यार्थी अगदी विथ इंटरव्ह्यूला खूप साऱ्या संस्थांवर तेच विद्यार्थी आणि परत राऊंडला येत होते. आता तशातला काही प्रकार घडणार नाही. जसं ओ-बी-सीसाठी हे लागू आहे, तसं एस-सीसाठी सुद्धा हे लागू आहे. तिसरी गोष्ट, एस-सीमधील जे टॉपचे विद्यार्थी आहेत, ते टॉपचे विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये काउंट होणार आहेत. ओपनमध्ये जाणार आहेत आणि मग त्यानंतर खालचे जे विद्यार्थी आहेत त्यांना वर येण्याची संधी आहे. यानंतरची चौथी बाब, की जागा या चांगल्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे पेसाच्या जागा वाढलेल्या आहेत 50%. कोकणचा निर्णय झालेला आहे. त्यानंतर बढतीने ज्या 2,500 व्हॅकन्सीज भरल्या गेल्या, त्या व्हॅकन्सीसुद्धा या भरतीला येणार आहेत. शासन स्वतः प्रयत्न करत आहे आणि मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे ज्या पोर्टल बाह्य शिक्षकांची भरती झाली होती, त्यांच्यावर जर कारवाई करण्यात आली, तर त्या व्हॅकन्सीजसुद्धा येणार आहेत आणि 2025-26 या वर्षामध्ये सुद्धा बऱ्यापैकी रिटायरमेंट आहे आणि मे 26पर्यंतच्या व्हॅकन्सीज या सदरच्या भरतीमध्ये येणार आहेत आणि सेकंड फेजमध्ये सुद्धा बऱ्यापैकी जागा व्हॅकंट असलेल्या दिसून येतील. जे विद्यार्थी परत लागणार आहेत, म्हणजे जे अगोदर लागलेले विद्यार्थी आहेत, असे हजारभर विद्यार्थी तरी जॉईन होणार नाहीत, कारण त्यांच्या मनासारखं ठिकाण भेटणार नाही. यापेक्षा जास्त विद्यार्थी असणार आहेत, पण कमीत कमी हजारभर विद्यार्थी तरी जे इन सर्व्हिस आहेत, शिक्षक भरती मध्ये या अगोदरच लागलेले आहेत, त्यांच्या मनासारखं ठिकाण भेटलं नाही, या अर्थाने ते पुन्हा जॉईन होणार नाहीत. त्यामुळे पहिल्या फेजमध्ये सुद्धा हजारभर व्हॅकन्सीज राहतील आणि ते त्यातून या प्रक्रियेतून बाद होतील. कारण एक बिंदू एक पद हा नियम आहे. म्हणजे एकदा लागले आणि त्यांनी जॉईन नाही झाले, तर ते बाहेर होणार आहेत. त्यामुळे खूप सारी संधी आहे आणि एस-सीचा कट ऑफ गेल्या वर्षीपेक्षा 4 ते 5 मार्कांनीच कमी जास्त असू शकतो. महिलांचा कट ऑफ यापेक्षाही कमी राहील आणि त्यातही इतर समांतर आरक्षण जे आहेत त्यांचा कट ऑफ अजूनही त्यापैकी खाली येऊ शकतो. दिव्यांग, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त हे अगदी 60-60, 80-80, 90-90 मार्कावर सुद्धा 2017 आणि 2022मध्ये लागलेले आपण पाहिलेले आहेत. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. धन्यवाद.